आज माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पाहणार आहोत संक्रेश्वर मंदिर। हे मंदिर स्वयंभू शंकराचे मंदिर आहे। संक्रेश्वर मंदिर हे राजापूर तालुक्यात कोदवली ह्या गावामध्ये आहे। राजापूर शहरापासून संक्रेश्वर मंदिर हे 3 किलोमीटर अंतरावर आहे। संक्रेश्वर हे कोदवली या गावाचे ग्रामदैवत आहे। सुमारे 500 वर्षापूर्वी सिद्धेश्वर बाबा गोस्वामी ह्या सिद्ध पुरुषाला स्वप्नात दृष्टांत झाला व दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी स्वयंभू पिंडी आली। त्यानंतर या सत्पुरुषाच्या पुढाकाराने इथे संक्रेश्वर मंदिर हे उभारण्यात आले। कावड खेळे या मंदिराची वैशिष्ट्य आहेत। या कावडीचा उपयोग पाणी आणण्यासाठी केला जातो। ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे। त्याच कावडीचा उपयोग सिद्धेश्वर बाबा करत असत। सिद्धेश्वर बाबा कावडीने पाणी आणून पिंडीवर अभिषेक करत असत, म्हणून ह्याला कावडीचे पाणी असेही संबोधले जाते। आषाढी कार्तिकेला कावडीने गंगेचे पाणी आणून संक्रेश्वराचा अभिषेक केला जातो। त्रिपुर पौर्णिमेला देव संक्रेश्वरासोबत कावड ही सजवली जाते व ती पालखीसोबत नाचविलीही जाते। पूजेच्या वेळी त्या कावडीत अर्धभांडे पाणी ओतले जाते। त्यानंतर ते पाणी वाढते। ते पाणी तिथेच वाढते जिथे हे भक्तिभाव आढळतो। दूत पापेश्वर आणि संक्रेश्वर हे भाऊ आहेत अशी लोकांची मान्यता आहे। श्रीदेव संक्रेश्वर हा नवसाला पावणारा देव आहे। संक्रेश्वराच्या मंदिराशेजारी आपल्याला पाहायला मिळते ते महाकालीचे मंदिर, ज्याची पायाभरणी 1/5/15 रोजी व जीर्णोद्धार 30/1/16 रोजी झाली आहे। त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी महाकालीची ओटी भरण्याची पद्धत ही पूर्वापार चालत आलेली आहे। महाकाली मंदिराच्या शेजारी आपल्याला पुढे पाहायला मिळते ते ब्राह्मण देवाचे मंदिर। श्री देव संक्रेश्वराचे मंदिर हे निसर्गमय वातावरणात वसलेले आहे। माझा ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर व कमेंट करा व मंदिरास एकदा भेट